नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले आबाच्या पारावरच्या गप्पा अजून रंगलेल्याच होत्या. आता पुढे. हनुम्या महाराकडं बघून आबा म्हणाला, हनुम्या, आज पाडवा हाय असं वाटत नाही बघ. तसा आबाच्या शेजारी बसलेला गुंडाडोंब म्हणाला, इदुळा गाव जमायचं. उद्याच्याला आमच्या माघारी ही पोरं सणवार साजरं करत्यात का नाही त्याचा नेम नाही. आगा रात पुरना रातभर चौकात त्या हापिसाच्या कट्ट्यावर बसून काय बोलत्यात कुणास दखल. पण निजत्यात दिवस डोक्यावर इस्पातूर. कुठला सण नि कुठला वार, सारं केरात मुसाळ. चंदूअण्णा म्हणाला, 12 वाजून गेलं. बायका एक एक येत होत्या. देवाचं दर्शन निवद नारळ देत होत्या. सारं शांत होतं. आबाला आपलं पुढारीपण आठवलं. सण एकदा पुढं आला की हलगी लेझीम काढून ठेवायची. फुटल्याली हलगी मडवून आणायची. सारं गाव यावेळी देवळामोहरं खेळायचं. कैताळ घुमकं घुमायचं. यातलं काहीच नव्हतं. एकदा तर ऐन पाडव्या दिवशी 2 हलग्या शेकता शेकता फुटल्या. आपण गाडी पाठवून तासा 2 तासात नव्या हलग्या पदरच्या पैशानं आणल्या. बँजो वाजायला लागला. आबाची साखळी तुटल्यागत झालं. गावात गेल्या वर्षी बँजो पार्टी केली होती. पोरं ठोरं होती नव्हती तेवढी बघता बघता जमली. गाव दणाणलं. देवळातल्या घाटीचा आवाज मुसक्यात बांधल्यागत झाला. सिनेमातल्या गाण्यानं देऊळ सारं नाचायला लागलं. आबाला समोरचा हनुम्या महार कधी पोरांच्यात मिसळला ते कळलंच नाही. त्याच्या हातात खुळखुळा दिसला. नेहमी बेंडात कलाट वाजवणारा हनुम्या आबाच्या कानात भुगा झाला होता. त्याच्या डोक्यातली हलगीची ठेंगडी जास्तच आदळाय लागली. कैताळानं कानाचा पडदा फोडल्यागत झालं. मनातल्या घुमक्यानं सारं घुम झालं. पार सारा हल्ला. देवळामोरच्या दगडाच्या गुंडी त्यांना उठवू लागल्या. पण त्या गप्पगार होत्या. गाण्याचा ठेका पकडून बारकी सारकी पोरं त्याच्यावर बसली होती. पार सारा गलबलून गेला. गुंड खाद्यावं घेऊन देवळाभोवतीवर फिरणारी तरुण पोरं त्यांना दिसाय लागली. बारकी पोरं गुंडीवर बसलेली त्या गुंडी संग झटापट करायला लागलेली नाचायला लागली. जिचं दर्शन घेऊन आज उचलायची ती आज दर्शनानं सोडाच पायाखाली होती. पोरं गाण्याच्या नादात लिंब आणि तीर्थ नको म्हणत होती. तीर्थ थोडं घेतलं पण लिंब घेतलाच नाही. पारावर असणाऱ्यांच्या मनाचं कोपर खुरपल्यागत झालं. कोणच कुणासंग बोललं नाही. का पिंपळाची सावली हल्ली नाही. सारीच अंधारात चाचपडल्यागत. पार पिंपळ दगडी गुंडी सारीच गप्प गप्प झालीत. आबा पारावर बरोबर असणारी कधी उठलीत ते कुणालाच कळलं नाही. आबा देवळापासून कासऱ्या एवढ्या अंतरावर आला. डोक्याचा फेटा काकत मारला. वाड्यात त्याचा मुलगा बजरंग अप्पा आणि 10-5 जण वर्तमानपत्र वाचत लोडाला टेकून होती. आबाला त्यांचा राग आला. गावचा सरपंच पोरगा असला म्हणून काय झालं? त्याला देव नाही? सणावाराचा देव दिसत नाही? मग कवा दिसणार? सरपंचाची ही तऱ्हा, मग बाकीच्यांचं काय? पोरं बाळं झालीत, निम्मी झालीत माणसं, साध्या सुध्या गोष्टी कळू नयेत. उष्मा वाढलेला. आबाला जास्तच घाम वाटायला लागला. बसलेली सारीच वर्तमानपत्रात डोळं घालून बसली होती. आबा
जिना चढता चढता, बजरंगा, देवळाकडं आला नाहीस ते नाहीस? पर त्यो धाबडधिंगा काय लावलायस पोरांनी देवळासमोर? आबा, जमानाच आलाय त्यांचा. मला आणि तुम्हाला काय वाटतंय त्यापेक्षा त्यांना जे काय वाटतंय तेच करणार. हे वाटतंय देवाच्या दारात देव नाचायचं सोडून नाच्या नाचवायच्या. आप्पा वर्तमानपत्र बघत बसला. आबा माडीवर आला, फेटा काकतला खुंटीला घातला आणि त्याला फेट्याकडं बघून वाटायला लागलं, नाहीतर आज म्हणूनच टोपीची फेट्याची गरज नाही. माणूस डोकं साबूत ठेवायचा विचारच करत नाही, मग कशाला त्यांची गरज आहे? त्याचं फेट्याकडं बघता बघता कोपऱ्यातल्या खुंटीकडं लक्ष गेलं. तिथली हलगी अडकवली होती, तिला मधनंच तडा गेला होता. आबाचं मन त्या तड्याकडं बघून फुटल्यागत झालं. आधीच उन्हानं घामानं भिजलेल्या आबाला आणखी घाम फुटला. लेझिम खेळातली पोरं नाचायला लागली. बैलांच्या पुढच्या गदाळ्यानं हलगी शेकणारा दिसायला लागला. खेळून खेळून घामानं भिजलेली पोरं दिसायला लागली. वाड्याच्या मागं असणाऱ्या विहिरीवरचा रहाट वाजू लागला. पोरांच्या अंगावर पाणी वतणारी पोरं बोलू लागली. कैताळाच्या आणि घुमक्याच्या हाताला हलग्याच्या हाताला पडलेलं घट्ट दिसायला लागलं. वाड्यामोहरं रोजची संध्याकाळ जेवण येळपर्यंत भुलल्याली नि शेवटी रोज एक तरी चाल म्हाताऱ्यांची झालेली आबाला आठवायला लागली. पावसाळा चालू झाला की देवळाच्या मोहरं असणाऱ्या तालमीत शड्डू वाजायला लागायचा. म्हातारी कोतारी आपल्या पोराला नातवाला घेऊन त्या लाल मातीतली जुगलबंदी जेवण वेळेपर्यंत बघत असायची. वस्तादाच्या पायाला हात लावून लाल भडक झालेली पोरं घराकडं जायची. जिना चढून रवीवर आला. आबा तंद्रीत होता. रवीनं त्याला हलवला. त्यानं जेवणासाठी म्हणून आबाला खाली नेलं. बजरंग आप्पा पात्रावर त्याची वाट बघत होता. आबाचं देवळाकडच्या आवाजानं डोकं भरून फुटायला झालतं. जेवण झालं. आबा माडीवर गेला. आप्पा पेपर वाचत तिथंच परत आडवा झाला. दुपार टळली की देवळाकडल्या बँजोचा आवाज बंद नव्हता. गण्या गुरव धापात टाकतच वाड्याकडं आला. तो काय म्हणतोय तेच आप्पाला कळना. त्याला धाप चांगलीच लागली होती. त्याला आप्पानं खाली बसवला. पाणी दिलं. तो घटाघट पाणी प्याला. घसा तरीही कोरडा. त्याचा शब्दच फुटना. पालखीत देवच नाहीत. पालखीत देव नाहीत म्हणजे? आप्पा हातातलं वर्तमानपत्राचं पान बाजूला टाकत म्हणाला आणि सरळ बसला. होय आप्पा, पालखी देवळाच्या दारात होती. आता आत आणावी म्हणून गेलो तर पालखीत ठेवलेलं देवच नाहीत. आप्पाच्या काहीच लक्षात येईना. हा म्हणता बातमी गावभर झाली हे आप्पाच्या लक्षात आलं. वाड्यामोहरं लोकं जमली. बँजोचा आवाज थांबला होता. पण त्याच्या दंग्यानंच हे घडलं असं बऱ्याच जणांना वाटत होतं. पण घडलं मात्र आखरीतच. देव नेलं कुणी? नाव घ्यायचं कुणाचं? वाड्यामोहरं चौकात एकच गर्दी झाली. वर्षभर कधीच न फिरकलेली, पांडू पाटलाच्यात पडून असणारी आप्पाला आज वाड्याच्या मोहरं दिसत होती. आप्पाला आबाला बोलवावं असं वाटत होतं. पण ते अगोदरच रागात साऱ्यांच्या पुढंच माझी
बिन पाण्यानं करतील म्हणून तो गप्प बसला. आपण देवळाकडं जायला पाहिजे होतं. आपली चूकच झाली. आबांचा राग आला सकाळी. पण असं काय घडतं हे काय माहीत. बँजोच्या दंग्यातच कुणीतरी हे काम केलंय. पण कुणी? आप्पाच्या डोक्यात कुणीचं प्रश्नचिन्ह माणसांच्या गर्दीसारखं हळूहळू वाढत होतं. हवा भरत असलेल्या फुग्यागत वाड्यामोहर माणसांची गर्दी फुगत होती. काय घडलं हे मात्र सांगता येत नव्हतं. गण्या गुरव आप्पाच्या जवळ डोक्याला हात लावून बसला होता. आपल्याच गुरवकीच्या वर्षात घडावं. देवा, माझं काय चुकलं असेल तर माझी चूक पदरात घे. पालखीवर पाणी मारलं. अबरा कालच धुवायला पाहिजे होता. मी तरी एकटा काय करणार. जरा आळूस झालाच. त्या बँजोनं झालं खरं, पण माझ्याच डोसक्याव खापर फोडणार देव बी आणि गाव बी. काय ह्यातनं मार्ग. आपण आता गप्प बसायचं. देवा, सायाची तरी ताकद दे. तेवढं तरी उपकार कर. वर बघू वाटना. साऱ्या गावाचं डोळं कुठल्या डोळ्याकडं बघू. माझं डोळं टिकतील वय एवढ्या डोळ्याकडनी बघताना. आप्पा वाड्याबाहेर आला. हे बघा, आपण गाव मीटिंग घेऊया. त्यात ठरलं ते ठरलं. घ्या मीटिंग. देवाचं काम आहे हे. गावकी म्हारकी का न्हावकी नव्हं. इथं आपलं नि दुपलं कुणी म्हणायचं नाही. गर्दीतनं आवाज आला. तशी सारी गर्दीच हल्ली. होय. आप्पाच्या मनात पांडू पाटलांची माणसं बघून देव जास्तच नाचायला लागलं. चैत्रातल्या उन्हानं गाव चांगलंच तापल्यागत झालं होतं. गर्दीतनं आवाज आला. गण्या गुरुवाला वाड्यातनं बाहेर काढा. त्याचं लक्ष निवदावर का देवावर ते विचारा. आणि नामा गुरव मी आणि उत्म्या गुरव यांनी तर साधूनच घेतलं. धुलईच केल्यागत. गुरवकी म्हणजे न्हावकी नव्हं. कुठं तरी वस्तारा लावून बोडायला. देवाचं काम हाय ते देवाचं. मीटिंगला सरपंच ह्यांचाच छडा लावला पाहिजे. देवाच्या नावावर जगतोय नग सारं बयाजवार बघायला. तेलाच चेचा आधी. निजलत का काय. देवळात होतं का घरात ते तरी विचारा. गर्दीच्या नावाखाली त्या दोघांचं चाललं होतं. गर्दी बोलली की त्यांना चेवच यायचा. देवास्कीच्या जमिनी जुमल्यात. ती दोघं निम्म्यातनी गण्या गुरव निम्म्यात यासाठी त्यांची भांडणं चालली होती. नामा गुरव म्हणाला, आर बाबानू, ते आमचं गुरवांचंच काम हाय. पर आमचं मन पाक नग. आजचं सोडा. देवाला रोज पाणी कवा मिळतंय बघा. दिवस पार पिपळाच्या खोड्यात उतरल्यावर. पारुसा देव साऱ्यासनी भेटतोय. ह्यांच्या बी विचार करा. या मीटिंगात लागलाच. नामा गुरुवानं सविस्तर तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेतल्यावर उत्म्यानं पेटल्या विस्तवावर फुंकर मारल्यागत केलंच. वाटणी नग. नारळाच्या भकलांची आणि बाकीची कशाचीच म्हणून आम्ही नगो. गण्यागुरव मनातल्या मनात सहन करून नेऊ द्यात ह्यांच्या मागणं. देव पाडतो का नाही बघा. लय चुरचुरतीया होय तुमची जीभ. तुमचाच कारभार हाय ह्यो. आपण संध्याकाळी बघू सविस्तर. उगच कुणाचं तरी नाव घेण्यात अर्थ नाही. आप्पा समजावून साऱ्यांना सांगत होता. खरं त्यांना आत्ताच मीटिंग हवी होती. पण संध्याकाळी घेतलेली बरं मीटिंग असं सांगून त्यांना घालवलं. तोपर्यंत आपल्या आपण तपास घेऊ
हे ठरवूनच ही वेळ आप्पानं पुढं ढकलली होती. गावात देव देवळात नाही, गुढ्या उतरायच्या का, असा बऱ्याच जणांनी मुद्दाम विषय चघळायला सूर धरला होता. पण बाकीच्यांनी उतरल्यावर त्यांनीही उतरल्या. सारं गाव देवासाठी ताटल्यागत झालं होतं. घराघरात संध्याकाळच्या चहाच्या आदनाबरोबर विषयाला उकळी फुटत होती. गावच्या इतिहासात असं कधीच घडल्यालं आठवत नव्हतं. बँजोनं असं झालं हे जरी खरं असलं तरी माणूस गप्प बसणार नव्हता. देवाच्या पायानं पडणारीही गावातनं देव जातो म्हणजे काय, असा विचार करत होती. आप्पाला 4 दिवसापूर्वीची बातमी सतत ठळक आठवत होती. दर्ग्याच्या जागेवरून वाद, 50 जखमी, 2 ठार. असलं भूत गावात शिरलं नाही म्हणजे बरं. 2 वाजल्यापासून दिवस कापलिंगाच्या डोंगरावर गेला तरी त्यांना काय पत्ता लागत नव्हता. जो तो काखावर करून जात होता. दिवस बुडाला. आप्पाचा जीव घोटाळल्यागत झाला. कुणाला विचारावं आणि काय करावं तेच त्यांना सुचना. संध्याकाळी गण्यागुरवाचं काहीतरी कमी जास्त झालं तर, गाव पेटायला लागलं तर ते पांडू पाटलालाच पाहिजेच. सरपंचकीच्या गेल्या निवडणुकीपासून तो संधीच पाहतोय. आबाला रवीनं सारं सांगितलंच होतं. चहा घेऊन तो अस्वस्थ मनानं गोट्याकडं गेला. धोंडीबा ढोरासनी पाणी पाजत होता. तो आबाकडं बघून म्हणाला, आबा, आगाव झालं नाही? धाडस एगळंच म्हणायचं देव नेणाऱ्याचं. दावणीतला गदाळात न्याचा म्हटलं तर छाती होत नाही माणसाची. आणि पालखीतलं देव, काय म्हणायचं तरी काय ह्याला? माणसं जाग्यावर नाहीत. देवानी काय केलंय? त्यांनी तरी का जाग्यावर राहावं? दिवस मावळला. झोप गाडी. तुझ्या आप्पाला सकाळी बोललो त्याचा राग आला असता. आता निस्तर म्हणाव, पुढारी पण करतोय. तू बी दिवस बुडस्तवर थांबलास घराकडं. धोंडीबानं गाडी जुंपली. रवी घरातनं पळत गाडीत आलाच. गाडी महारमळीतनं किवटानाच्या शेताकडं निघाली. 4 पेंढ्या मक्यानाच्या कापायच्या आणि झटक्यात याचं. गाव पेटलंय, लवकर जायला पाहिजे, असा विचार करून धोंडीबानं बैलासनी 2-2 चटकं लावलं. बैलांनी घाईनं पाय उचलायला चालू केलं. किवटानाच्या शेताकडे जाण्यासाठी गाडी जाण्यापुरतीच वाट. उसाचा ताठवा दोन्ही बाजूंना होता. धन्यवाद.